त्यानंतर एक 2 मिनिटांमध्ये घोषणा ते करणार आहेत आदरणीय भंतेजी यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, नांदेड नगरीचे नगरसेवक बंधू भगिनीनो, रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. आज आपण सर्वानुमते निर्णय घेतला डीजे मुक्त. मी खूप आनंदित आहे. मला खूप आनंद झाला आहे, कारण मी 13 वर्षापासून बुद्ध विहार सहयोगनगर या ठिकाणी असतो. त्या ठिकाणाहून आम्ही आतापर्यंत डीजे मुक्तच भीम जयंती साजरी केलेली आहे. मित्र, बाबासाहेबांची जयंती, राष्ट्रीय पुरुषांची जयंती, राष्ट्रीय पुरुषाला शोभेल अशीच व्हावी आपल्या नांदेड नगरीच्या साहेबांनी देखील आता सांगितल्याप्रमाणे होईल हे 100% आश्वासन देतो. आणि मी मला जे दान देतात उपासक लोक, मी जे काम करतो माझ्या धम्माचं, मला जे दान मिळतं त्या आजच्या या येणाऱ्या जयंतीमध्ये, भीम जयंतीमध्ये ज्यांच्या काही उत्कृष्ट असा देखावा राहील त्यांच्यासाठी 51,000 रुपये मी दान त्या ठिकाणी करणार आहे. आणि ही जयंती नांदेड नगरीची पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट व्हावी अशीच माझी इच्छा आहे. आपल्या नांदेड नगरीच्या लोकांची बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे की डीजे मुक्त भीम जयंती झाली पाहिजे. आम्ही काय केलंय, बाबासाहेबांना आम्ही डोक्यावर घेतलं आणि नाचत बसलो, डोक्यात घेतलं नाही. आता इथून तरी आपण या नांदेड नगरीमध्ये भीम जयंती बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेऊन आपण काम करूया. प्रशासनाने खूप वेळेस आम्हाला मदत केलेली आहे. नारायण जे एसपी होते त्यावेळेस एक दंगल झाली होती भीमघाट आणि भैयासाहेब आंबेडकर नगर. होळीहून दंगल पेटली. एका मिनिटामध्ये सांगतो. होळीहून दंगल पेटली आणि त्या ठिकाणी फायरिंग झाली. दोघे एकाच गुटाच, बाबासाहेबांचेच अन्वयी, पण होळीनं होळी करून टाकली. त्या ठिकाणी फायरिंग करावी लागली पोलिसांना, आणि पोलिसांना फायरिंग करावी लागली. सामन्यामध्ये असं आलं की भैयासाहेब आंबेडकर या ठिकाणी दंगल झाली आणि त्या ठिकाणी फायरिंग करावी लागली, छताला आग लागली. पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे, जे जे सत्य आहे ते पुढे आणलं पाहिजे. त्या भैयासाहेब आंबेडकर मध्ये छतच नव्हता, पण पेपर मध्ये अशी बातमी आली होती. ही दुर्दैव आहे. पत्रकार बांधवांना जे खरी माहिती आहे त्यांनी ती द्यावी. आपण सर्वांनी मला या व्यासपीठावर 2 बोलण्याची संधी दिली, 2 शब्द बोलण्याची. 51,000 रुपये उद्या आमचे व्यवस्थापक आहेत विहाराचे राजेश बिराडे, तसेच आपले रमेश खोपरे गुरुजी आहेत, खूप चांगल्या पद्धतीने आमच्या बुद्ध विहाराला काम करतात. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की एक वेळेस आपल्या बुद्ध विहाराला भेट द्यावे. साहेबांना देखील माझी नम्र विनंती आहे की माझ्याकडे 32 लेकरं येतात. सकाळी 2 घंटे ट्युशन चालू असते. मुस्लिम बांधवाची एक मुलगी आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने शिकवते. बीएड झालेली आहे ती मुलगी. 3 टीचर आहेत. आपण एसी लावून त्या ठिकाणी अभ्यासिका केली. 40-45 मुलांना त्या ठिकाणी आपण विनामुले सेवा देतो. आमच्या विहार कमिटीचे मी अत्यंत ऋणी आहे. प्रत्येक विहारावर जर असेच काम होऊ लागले, मुलं जर घडू लागले, तर डीजेच काय तुम्हाला फायरिंग करायची नाही, लाठी चार्ज करायचं चान्स आम्ही देऊ नये असं मला वाटतं. कारण आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, भगवान बुद्धाचे अनुयायी आहोत. कोणताही धर्म असा शिकवत नाही की माणसाला माणूस दूर करणे, माणसाला माणूस जवळ करणे हे धर्मांचा, प्रत्येक धर्माचा हेतू आहे. आम्ही दूर का चाललो याच्यावर विचार करण्याची गरज आहे. एवढंच बोलतो. सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचं मंगल हो, कल्याण.